हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, बाप्पांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ काय असेल तो म्हणजे मोदक. मोदक हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येतात. तर आज आपण आपल्या चॅनलवर असाच बाप्पांच्या आवडीचा मोदकाचा एक प्रकार, तो म्हणजे बेसन मोदक. तर हे बेसन मोदक कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला कढई जी आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे. इथं आपल्याला कढई घेताना जाड बुड असलेली कढई घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला जे काही प्रमाण सांगणार आहे तर या वाटीच्या साह्यानं मी ते प्रमाण घेतलेलं आहे. आपली रेग्युलर आमटीची वाटी असते तर त्यानं मी सगळं सामान जे आहे ते मोजून घेतलेलं आहे. कढई जी आहे ती आपली व्यवस्थित गरम झालेली आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला 1/4 वाटी होईल इतकं साजूक तूप घालणार आहोत. कढई चांगली गरम असल्यामुळं तूप जे आहे ते लगेचच पातळ होईल. तुपाचा फार धूर होऊ द्यायचं नाहीये. तूप पातळ झालं की लगेचच आपल्याला यामध्ये हरभरा डाळीचं पीठ वापरायचं आहे. इथं मी 4 वाटी होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हरभरा डाळीचं पीठ घेताना आपल्याला ते बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. जेणेकरून त्यामध्ये काही डाळीचे कण किंवा मोठे मोठे दाणे असे जर असतील तर ते आपल्याला मोदकामध्ये कच लागणार नाहीत. त्यामुळे पीठ घेताना आपल्याला बारीक चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये सगळं पीठ जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. हे पीठ जे आहे ते आपल्याला या साजूक तुपावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. आणि आपल्याला हे सगळं भाजून घेताना गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवल्यामुळं त्याचा कण आणि कण व्यवस्थित भाजला जाईल. पीठ भाजून घेण्यासाठी आपल्याला गडबड अजिबात करायची नाहीये. आपल्याला हे जे पीठ आहे ते मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. जर गॅसची फ्लेम आपण वाढवली तर त्यामुळं पीठ जे आहे ते थोडं करपलं जाण्याची शक्यता आहे आणि त्याला करपलेला असा चवीला देखील ते करपल्यासारखं लागेल आणि त्याचा करपलेला वास सुद्धा येईल. त्यामुळे आपण हे मंद आचेवरच भाजून घेतोय. आता तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की आपण तूप घेताना 1/4 वाटी तूप घेतलंय आणि पीठ मात्र 4 वाटी आहे ते ऍड केलंय. सुरुवातीला आपल्याला ते खूप कोरडं आहे, त्याला तूप कमी पडले की काय असं वाटतं. पण जसं जसं आपण पीठ भाजत जाऊ तसं तसं पीठ जे आहे ते तूप नंतर पहिल्यांदा शोषून घेतं आणि नंतर नंतर ते तूप जे आहे ते बाहेर सोडायला लागतं. त्यामुळं आपल्याला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. आपण आपलं काम जे आहे ते व्यवस्थित करूयात. आपण पीठ जे आहे ते एक 15 ते 20 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घेऊयात. पीठ भाजताना जर आपल्याला त्यात कुठं गोळे झालेत असं वाटत असेल तर ते आपण भाजतानाच थोडे थोडे गोळे काय करायचेत, फोडून घ्यायचेत. भाजतानाच ते गोळे जे आहेत ते फुटले जातात. त्यामुळे आपल्याला थोडंसं प्रेस करून ते व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे आणि भाजतानाच आपल्याला पीठ आणि तूप जे आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला पीठ भाजलेला खमंग असा वास येऊ लागेल आणि त्याचबरोबर आपल्याला असं जाणवेल की पिठाचा कलर जो आहे तो थोडा थोडा चेंज होतोय. इथं आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, हे पीठ भाजताना आपल्याला मध्ये कुठेही ब्रेक घ्यायचा नाहीये. कढई आहे तशी चालू ठेवून आपण इकडं तिकडं काही करायचं नाहीये. जेणेकरून सगळं पीठ जे आहे ते एकसारखं भाजलं जाईल. नाहीतर काही वेळेला काय होतं, खालचं पीठ आहे ते जास्त भाजलं जातं आणि वरचं पीठ आहे ते भाजलं जात नाही. त्यामुळे आपल्याला एकतर कढई वापरताना मोठ्या आकाराची कढई वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला ते पीठ भाजताना इझी जाईल. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे अशी की आपल्याला ते पीठ जे आहे ते सतत हलवत राहायचं आहे, ज्याच्यामुळं पीठ जे आहे ते एकसारखं भाजलं जाईल. 10 मिनिटं झाल्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल की पिठाचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज व्हायला लागलाय. पीठ थोडंसं आपल्याला लालसर दिसायला लागलंय. पीठ जरी लालसर दिसलं तरी आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाहीये. पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं लालसरच भाजून घ्यायचं आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये पिठी साखर ऍड करणार आहे. पिठी साखर घातल्यानंतर त्या पिठाचा कलर जो आहे तो परत काय होणार आहे, चेंज होणार आहे. तो थोडासा काय होईल, लाईट कलर होईल आणि आपल्याला पिवळ्या कलरचे जे आहेत ते मोदक जे आहेत ते मिळतील. तर यासाठी आपण पीठ थोडंसं लालसर भाजलं गेलं तरी काहीही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये.
15 मिनिटानंतर आपल्याला पीठ जे आहे या प्रकारे दिसू लागेल. आणखी एक 5 मिनिटासाठी आपण पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घेऊया. टोटल मी 20 मिनिटं होईल इतकं पीठ जे आहे ते भाजून घेतलंय. आता तुम्हाला इथं दिसत असेल की पीठ जे आहे ते हळूहळू तूप सोडायला लागलंय. सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं की भरपूर कोरडं झालेलं आहे, पण जसं जसं आपण पीठ भाजत जाऊ तसं तसं काय होणार आहे, पीठ जे आहे ते तूप हळूहळू रिलीज करायला लागेल. तर आता 20 मिनिटं झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद करून टाकणार आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ते 50% होईल इथपर्यंत गार होऊ द्यायचं आहे. आता मी ते गार करायला ठेवून देणार आहे. पीठ जे आहे ते आपलं एक 50% होईल इतकं गार झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडी थोडी करून पिठी साखर ऍड करणार आहोत. इथं मी पीठ आपण घेतलेलं होतं ते 4 वाटी पीठ घेतलं होतं. तर 4 वाटी पिठासाठी आपल्याला 3 वाटी होईल इतकी पिठी साखर लागणार आहे. पिठी साखर सुद्धा आपल्याला घेताना बारीक चाळणीनं चाळून घ्यायची आहे. पिठी साखर घालताना आपल्याला सगळी पिठी साखर एकदम घालायची नाहीये. तर थोडी थोडी पिठी साखर जी आहे ती ऍड करायची आहे आणि त्याच्यानंतर ती पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. आणि थोडी थोडी करून आपण ऍड करतोय, सगळी पिठी साखर एकदम ऍड केलेली नाहीये. आणि हे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं पीठ जे आहे ते एक 50% होईल इतकं तुम्ही गार करून घ्या. पण आपण जरी मी ते गार करायला ठेवलं असेल तरी सुद्धा मी काय करत होते, मध्ये मध्ये ते पीठ जे आहे ते हलवत होते. मध्ये जर पीठ हलवलं नसतं तर काय झालं असतं की कढईचा जो गरमपणा आहे त्याच्यामुळे खालच्या पिठाचा कलर जो आहे तो चेंज झाला असता. म्हणून मी मध्ये मध्ये पीठ हलवत होते. आता मी सगळी पिठी साखर जी होती ती यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आणि ती मला व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची आहे. काही वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये साखरेचे थोडेफार गोळे झालेत असं जरी दिसून येत असेल तरी नंतर ते थोड्या वेळानं काय होणार आहे, आपोआप गोळे जे आहेत ते त्या पिठामध्ये विरघळले जातील. आता इथं तुम्हाला वाटत असेल की हे पीठ आणि साखर जे मिक्स केलंय ते तर खूप कोरडं कोरडं दिसतंय. तर ह्याचे जे आहेत ते मोदक कसे पडणार? तर खरी मजा जी आहे तर ती पुढं आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. आता मी यामध्ये थोडीशी वेलची पूड ऍड करणार आहे. जवळजवळ 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पूड मी ऍड करणार आहे. वेलची पूड बनवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड केली होती. त्यामुळं मी इथं घेताना 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पूड घेतलेली आहे. जर तुमची फक्त वेलचीची पावडर असेल तर तुम्ही अर्धा टेबलस्पून होईल इतकीच वेलची पावडर जी आहे ती यूज करा. आता सगळं जे काही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ते आता आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता मी पूर्ण थंड होण्यासाठी ते ठेवून देणार आहे. जवळजवळ एक 2 तास मी असं बाजूला ठेवून दिलेलं आहे. साखर घातल्यानंतर 2 तासासाठी हे जे पीठ आहे ते मी बाजूला ठेवून दिलं होतं. 2 तासानंतर ते व्यवस्थित गार झालेलं आहे आणि आता हे जे आहे ते मी हातानं व्यवस्थित मळून घेणार आहे. आता इथं जसं जसं तुम्ही पीठ जे आहे ते मळून घेताय तसं तसं त्याच्यातनं तूप जे आहे ते रिलीज व्हायला लागतंय आणि जे तुमचं पूर्ण कोरडं पडलेलं पीठ जे होतं ते काय व्हायला लागेल, त्याचा गोळा व्हायला सुरुवात होईल. इथं आपण बघितलं तर साखर जी आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित विरघळली गेलेली आहे. सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेली आहे. खूपच गार झाल्यानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये साखर ऍड केली तर ती व्यवस्थित सगळीकडे एकसारखी लागली जाणार नाही. त्यामुळं थोडंसं पीठ गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये साखर जी आहे ती ऍड करून घेतली होती. आता इथं सगळा जो पिठाचा गोळा आहे तो माझा व्यवस्थित मळून झालेला आहे. आता आपल्याला मोदकाच्या साच्यानं मोदक जे आहेत ते आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. इथं मी बदाम आणि काजू जे आहेत ते बारीक करून घेतले होते. सुरुवातीला ते काजू आणि बदाम मी साच्यावर पहिल्यांदा घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण आता जे काही मळून घेतलेलं पीठ होतं ते आपण या साच्यावर थोडं थोडं करून लावून घ्यायचं आहे. तिन्ही साच्यावर पीठ जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तो साचा जो आहे तो प्रेस करायचा आणि मोदक जो आहे तो व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मोदक तयार करताना आपल्याला तो प्रेस करून व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर कळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित उमटल्या जातील. आणि हा मोदक जो आपण ज्यावेळी साच्यातून बाहेर काढताना तर आपल्याला नाजूक हातांनी तो काय करायचा, बाहेर काढून घ्यायचा. हे थोडंसं कलाकुसरीचं आणि कौशल्याचं काम आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की साच्यातून मोदक पाडायचा आहे तरी देखील आपल्याला मोदक बाहेर काढताना मात्र तो काय करायचा आहे, व्यवस्थित नाजूक हातांनी काढून घ्यायचा आहे.
आता इथं याचप्रमाणे उरलेले सगळे मोदक जे आहेत ते आपण तयार करून घेणार आहे. इथं मी काजू आणि बदाम वापरले आहेत, तर त्याऐवजी तुम्ही पिस्ता देखील वापरू शकता. आता इथं मी जे काही प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात याच साईजचे जर आपण तयार करायला गेलो तर जवळजवळ 30 ते 35 मोदक असे तयार होतील. तर आता बघा इथं बघा मोदकाला कळ्या देखील आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. सगळे मोदक तयार झाल्यानंतर मी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि म्हणणार आहे गणपती बाप्पा मोरया. तर ही होती आजची आपली बेसनचे मोदक तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.